नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ललित खैरनार, मोटिवेशनल स्पीकर, तुम्हा सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। आज तुम्हाला आगळं वेगळं काहीतरी ज्ञान मला द्यायचं आहे। याचबरोबर मित्रांनो, आपण टेरिस गार्डनची संकल्पना बघितली असेल, ऐकली असेल आणि त्याला जिवंत स्वरूप देण्याचं, लॉकडाऊनच्या काळामध्ये किती आपल्या मेंदूचा विकास करायचा, वापर करायचा, उपयोग करायचा किंवा घरीच बसायचं अशी संकल्पना अनेकांची होती। परंतु चांगल्या प्रकारचा उपयोग महाराष्ट्रातील शिक्षक दाम्पत्य माननीय स्वप्नील जाधव आणि हर्षदा जाधव या दोघांनी केलेला आहे एक सुंदर प्रयत्न। तो आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण त्यांना बोलवणार आहोत। सन्माननीय स्वप्नीलजी जाधव आणि सौ हर्षदा जाधव, आपल्यास या ठिकाणी या। सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षक तुम्हाला बघत आहेत, तुमच्या या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि आम्ही एक सुंदर संकल्पना तुमच्या समोर घेऊन आलो आहे। सर्वप्रथम ती आपण बघूया आणि मग यांच्या सोबत आपण चर्चा करूया। नमस्कार, कसा वाटला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ? छान ना? तर आता हा व्हिडिओ हे सर्व कार्य ज्यांनी केलं त्यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करूया। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या पाठीमागे आहेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांच्यामुळे संपूर्ण जगाला एक वेगळी ऊर्जा मिळते। त्यांचा आशीर्वाद आपण घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामघोषाने आपण हा कार्यक्रम आजचा सुरू करत आहोत। तर सन्माननीय स्वप्नीलजी जाधव आणि सौ हर्षदा जाधव हे दोन्ही शिक्षक दाम्पत्य, आणि यांनी ही संकल्पना कशी सुरुवात केली, का यांना वाटलं हे करावं, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तर माननीय स्वप्नील सर, आपण ही संकल्पना किंवा तुमच्या मनात हे का आलं, कसं आलं की आपण हे काहीतरी करावं वेगळं? कोरोनाच्या महामारीच्या अंतर्गत जे लॉकडाऊन उभारलं गेलं, त्या लॉकडाऊनमध्ये आता आमच्या शाळांना सुट्टी देण्यात आली। विद्यार्थ्यांना शाळा बंद परंतु शिक्षण सुरू अशी संकल्पना शासनाने सांगितल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना तर ज्ञान देतोच आहे, परंतु विद्यार्थ्यांसोबतच या लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरामध्ये बंदिस्त आहेत आणि सर्वांचं मानसिक स्वास्थ्य म्हणजेच कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा सांभाळलं गेलं पाहिजे। यासाठी आम्ही आमच्या घरातल्या कुटुंबातल्या सर्वांचा या ठिकाणी सहभाग घेऊन आम्ही हे टेरेस गार्डन तयार केलेलं आहे। त्याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी इथं वरतीच या ठिकाणी आम्ही त्यांची सोय केलेली आहे। त्यामध्ये आम्ही हे अनेक प्रकारच्या थीम या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कार्टून थीम असेल, जंगलातले प्राणी असतील, पक्षी असतील किंवा मासे असतील, असं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी चित्र काढून रंगवलेलं आहे आणि जेणेकरून सर्वांचं मन रमलं पाहिजे, कारण शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे या काळामध्ये जपणं खूप गरजेचं होतं। त्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतलेला आहे।
धन्यवाद. आणि मला एक सांगा, हे तर तुम्ही केलंच, सगळ्यांना आता इच्छा पण होईल की आपल्या घरामध्ये आपल्या कुठेतरी करावं, पण याला खर्च खूप लागला असेल हो. हे इतके सुंदर चित्र काढणे, तुम्ही पेंटरला बोलवलं असेल, हे कसं काय हो, कसं काय शक्य केलं तुम्ही? हे आम्हीच केलेलं आहे, हा आमचा पहिलाच प्रयत्न होता. आणि हो, चित्र तुम्ही काढले? वा वा वा, व्हेरी गुड. आणि यासाठी साधारणतः 2000च्या आसपास खर्च आलेला आहे. माझी मिसेस हर्षदा हिनं या ठिकाणी चित्र काढलेले आहेत आणि मी ऑइल पेंटने ते रंगवायचं काम केलेलं आहे. साधारणतः 2 वर्ष तरी या चित्रांना भय नाही. 2 वर्षे आमचं गार्डन असंच राहू शकतं, अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. व्हेरी गुड. बघा मित्रांनो, दोघांनी घरी चित्र काढलेले आहेत व्यवस्थित बघा. आणि असं उत्कृष्ट पेंटर ज्या प्रकारे आपलं चित्र रंगवतो, चित्र काढतो, त्याच प्रकारे हे चित्र आहे. म्हणजे मला डोळ्यावरती किंवा तुम्हालाही विश्वास बसणार नाही की हे दोघांनी केलं आहे. म्हणजे शिक्षक घडवतो सर्वांनाच आणि ते चित्रही घडवतात, ते दिसत आहे या ठिकाणी. तर मॅडम, तुम्हाला काय वाटतं, हे तुम्ही जे केलं आहे, इतरांनी जे बघितल्यावरती त्यांच्या मनात काय निर्माण होतं, किंवा तुम्ही हे चित्र काढताना किंवा सरांनी सांगितलं वारली पेंटिंग तुम्ही काढली, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय हे तुम्ही सांगा. सुरुवातीला ज्या वेळेपासून कोरोना सुरू झालं, मग आमची मुलं घराबाहेर पडलेली नव्हती आणि मग त्यांना बाहेर कसं, म्हणजे बाहेर तर पडू शकत नाही. आणि मग असेच त्यातूनच एक कल्पना सुचली की आपण जर रोज आम्ही फिरायला संध्याकाळी गच्चीवर यायचो, तर मग असं करता करता एक सुचलं की आपण एक चित्र काढून बघू. यांनी विचारलं की चित्र काढते का, आणि मग अशी सुरुवात झाली. आणि यूट्यूब या माध्यमाचा मी या ठिकाणी वापर केला आणि तेव्हापासून म्हणजे अगदी मिकी माऊसपासून सुरुवात झाली आणि हळूहळू इतका कॉन्फिडन्स आला की हळूहळू सगळी चित्र अगदी कॉन्फिडंटने काढली. आणि ज्यावेळेस रंगसंगती यांनी दिली तेव्हा ते अधिक उठावदार झालं. आणि ज्यावेळेस हे पूर्ण झालं त्यावेळेस इतकं आत्मिक समाधान मिळतं आणि म्हणजे खूप छान वाटतं. मुलांनाही संध्याकाळी खूप छान वाटतं आणि आमचे घरातले सगळे गच्चीवर जेव्हा फिरतात त्यावेळेस अगदी गार्डनसारखं वाटतं. आणि म्हणून आम्ही गार्डनलाही नाव दिलं, मुलांचंच नाव दिलं SS गार्डन, समर्थ सावली गार्डन. दोन मुलं, दोघांचं नाव याला गार्डनला देऊन टाकलं त्यांनी. खूप छान संकल्पना मांडली. आणि अजून एक मला विचारायचं आहे, बघा ते पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे, हे देखील तुम्हीच काढलं? बघा मित्रांनो, साक्षात महाराज या ठिकाणी दिसत आहे, आपल्या पाठीशी आहेत. आणि ह्यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. हे जमिनीवरती तो हिरवा रंग दिला आहे, याचं फील होतं की ग्रास, आपण गवतावर चालतोय असं, आणि यातूनच एक वेगळी ऊर्जा मिळते. आणि मला अजून एक मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो, किंवा हे सर्वांना शक्य आहे का, किंवा सर्वांनी यामध्ये जो उभं राहायचं असेल, याच्यात यायचं असेल, किंवा असं चित्र करायचं असेल, किंवा ह्या गोष्टी करायच्या असेल, तर त्यांनी सर्वप्रथम नेमकं करावं काय? हे अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपण जर सोशल माध्यमांचा जर वापर केला, उदाहरणार्थ यूट्यूबमध्ये चित्र कसं काढावं, त्याच्यामध्ये रंग कसे भरावे, रंगसंगती कशी तयार करावी, हे सगळं दिलेलं असतं. फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि जिद्द पाहिजे. वा, प्रयत्न आणि जिद्द हे 2 गोष्टी यांनी सांगितल्या आहे, तो मूल मंत्र आहे प्रत्येक क्षेत्रातला. आणि अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न असा आहे, किंवा तुम्हालाही जाणवलं असेल की मित्रांनो, या ठिकाणी झाडं कमी आहे, ह्या कुंड्यांच्या माध्यमातून केलेलं आहे, परंतु इथं प्रत्यक्ष बघितल्यावरती असं वाटणारच नाही की ते झाडं कमी आहे. यासाठी यांनी प्रत्येक ठिकाणी जागोजागी झाडांची चित्र काढले, म्हणून आपण त्याला टेरेस गार्डन असं म्हटलंय. आणि याच्यात एक महत्त्वाचा मला प्रश्न असा आहे, तो प्रश्न म्हणजे की तुमच्या मनात हे तुमच्या मुलांसाठी तुम्ही केलेलं होतं, परंतु आता हळूहळू बाकीची मुलं इथे येतील, गलीतले शेजारचे. आता लॉकडाऊन समजा जेव्हा हळूहळू उठेल त्यावेळेस गलीतले लोक येतील, आणि हे आल्यावरती तुमच्या मुलांना काय वाटेल हे आपण बघूया आणि हे जाणून घेऊया. यांचे मुलं आहेत, मुलांपैकी आपण यांची कन्या, तिला आपण बोलूया. बेटा इकडे, खूप छान मुलगी आहे. ए बेटा इकडे, नाव तुझं काय? स्वप्नील जाधव. काय? सावली स्वप्नील जाधव. आता आपण हिच्याकडनं जाणून घेऊया, कारण काय माहिती का मित्रांनो, की उत्सुकता असते, ज्याच्यासाठी केलं ना ते हे आहे, आणि यांना आनंद मिळतोय आणि आपल्यालाही मिळतं. तर हिला कसं वाटतंय, तिच्या भावना आपण शब्दात जाणून घेऊया. बेटा तुला कसं वाटलं, पप्पा मम्मीने दिलं तुला हे लॉकडाऊन मधील गिफ्ट? खूप छान वाटलं. आणि मी पप्पांना आणि मम्मीला चित्र काढायला बी मदत केले. आणि मी पप्पांना जेव्हा सांगायची ना की मला बी चित्र रंगू द्या, तर पप्पा म्हणे की तू लहान आहे, आता तुला करता नाही येणार, थोड्या थोड्या जागावर, तरी मला कलर देऊ दिला. पण वा वा, थोड्या थोड्या जागेवर कलर देऊ दिला. बेटा तसंच करावं लागतं ना, मग हळूहळू तू मोठी होशील ना. बरं मित्रांनो, आता बघा ह्या छोट्याशा कन्येने छान उत्तर दिलं, छान वाटलं. आता मला एक सांग बेटा, ह्या गोष्टी तू इतरांना सांगितल्या होत्या, बाकीच्या मैत्रिणींना, छोट्या छोट्या मैत्रिणींना? हो. त्यांना कसं वाटलं? छान वाटलं त्यांना बी, ते आले होते गार्डनमध्ये.
वा वा, बघा मित्रांनो, गार्डनमध्ये आलं होतं म्हणजे एक फील निर्माण झालंय. बघा आपण म्हणतो ना की घरात बसून आता खूप काही गोष्टी करू शकतो. बघा शासनाने हे लॉकडाऊन लावलं का की तुमच्या आमच्या सर्वांची सुरक्षा व्हावी. आणि यामध्ये ह्या दोघी पती पत्नींनी खूप छान कल्पना वापरली की आपल्या घराच्या टेरिसवरती एक वेगळ्या मुलांना काहीतरी रमण्याचं साधन व्हावं आणि मनही रमावं, त्याकरता हे त्यांनी केलेला छान उपक्रम आहे. ते म्हणतात ना की बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं होतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरी. वृक्ष हे आम्हाला सोयरे आहे, नातेवाईकासारखे आहे आणि तुम्ही या ठिकाणी ते राबवलं, त्याकरता तुमच्या दोघांचे खूप खूप कौतुक करतो. आणि या बघणाऱ्या प्रेक्षकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर सर्वांनाच तुम्हा दोघांना एक सल्ला द्यायचा आहे किंवा काहीतरी सांगायचं आहे, तर तुम्ही काय सांगणार या वातावरणात आणि या सर्व संकल्पनेच्या सोबत एक छानशी गोष्ट? याच्यातून मी सगळ्यांना एकच सल्ला देऊ इच्छितो की जसं आपलं शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं असतं तसं मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण आपलं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपत असतो तेव्हा आपल्या कुटुंबाची सुद्धा आपल्यावर जबाबदारी आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपलं कुटुंबसुद्धा आनंदी राहिलं पाहिजे आणि सगळे हसत खेळत एक एक दिवस जो लॉकडाऊनचा आहे तो पार करून नव्या उमेदीनं पुन्हा आपल्याला आपल्या कार्याला सुरुवात करायची आहे. ती प्रेरणा आणि ती शक्ती तयार होण्यासाठी या ठिकाणी मी सगळ्यांना सल्ला देईल की आपण आपल्यासोबत कुटुंबाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचंही मानसिक स्वास्थ्य जपण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मग तो या माध्यमातून का असेना किंवा इतर कोणत्या का माध्यमातून असेना. तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही अनेक ऑनलाईन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्याच्यामध्ये एकांकिका स्पर्धा असतील किंवा डान्स स्पर्धा असतील, या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग जेव्हा आम्ही घेतला त्यावेळेस आमच्या घरातले आमचे आई वडील मुलं भाऊ या सगळ्यांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. म्हणजे काही आम्ही स्वतः वैयक्तिक नाही, त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. जेव्हा आम्ही गार्डन बनवलं ना, गार्डनमध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा वडील सांगायचे की नाही इथं हे कलरिंग ना थोडं असं कर, आई सांगायची की या ठिकाणी चित्र थोडंसं तिरपं झालं, थोडं सरळ कर, असं सगळ्यांचं मार्गदर्शन लागलं आणि या गार्डनमध्ये सर्वांचा सहभाग होता आणि त्यामुळेच हे एवढं छानपैकी टेरेस गार्डन तयार होऊ शकलं. धन्यवाद. आणि मॅडम तुम्ही काय सांगणार? आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच कौटुंबिक आधाराची खूप महत्त्वाची या ठिकाणी गरज आहे. जसं शारीरिक स्वास्थ्य महत्त्वाचं तसं मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही चित्र काढत होतो त्यावेळेस कॉन्फिडन्स आला, त्यावेळेस घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे अशा वेळी. आणि ज्यावेळी आम्ही वेळोवेळी पोस्ट करत होतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यावेळेस खूप छान हा सुद्धा आत्मविश्वास आम्हाला या ठिकाणी या माध्यमातून मिळाला. म्हणजे माझ्या आईला माहीत, म्हणजे चित्र मला एवढी काढता येत नव्हती. ज्यावेळेस मी माझ्या आईला सांगितलं अगं मी चित्र काढते, त्यावेळेस ती सुद्धा आश्चर्यचकित झाली. आणि अशा माध्यमातून तिने पण सगळ्यांनी आमचा आत्मविश्वास वाढवला. आणि अशा प्रकारे आम्ही लॉकडाऊनचा अगदी खऱ्या अर्थाने आमची कलाकृती या माध्यमातून आम्ही साकार करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुमची कलाकृती खूप छान तुम्ही मांडली, या ठिकाणी दाखवली. आणि कसं असतं मित्रांनो की चमत्कार शिवाय नमस्कार नसतो. कुठल्याही क्षेत्र असो चमत्कार करावाच लागतो, तरच लोक नमस्कार करतात. आणि हा नमस्कार तुम्ही तुमच्या स्वतःला करा, कारण तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, वेगळी कल्पना शक्ती आहे. कारण मनुष्याला तुम्ही विचार करा मित्रांनो, मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी या दोघांमध्ये दोनच गोष्टी साम्य नाहीत. समजा आपण चिंपांजी म्हणतो, चिंपांजीला बघितलेलं आहे, चिंपांजी आणि आपण दोघांमध्ये सर्व सारखं आहे. फक्त एकच गोष्ट त्याच्याकडे नाही आहे आणि आपल्याकडे आहे, ती म्हणजे ते चिंपांजीची दोन्ही बोटं आहेत, अंगठा आणि हा, हे दोन्ही एकामेकाला जॉईन होत नाही आणि आपण ते करू शकतो. म्हणजे आपण असं जॉईन केल्यावरती आपल्या हातामध्ये असं पेन येतो आणि पेनाच्या माध्यमातून आपण खूप काही केलंय, करतो आहे. आणि तेच या दोघांनी केलं आणि त्यातूनच ह्या गोष्टी निर्माण झाल्या. तुम्हा दोघांच्या पुढील वाटचालीसाठी तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तर खूप छान आनंद वाटत असेल, ते विद्यार्थी खूप छान घडत असतील. तुम्ही दोघी भारताचं भविष्य घडवण्याचं कार्य करता. तुमच्या दोघांच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी त्या बालकांसाठी खूप साऱ्या शुभकामना. आपण सर्वांनी हा बहुमोल वेळ तुमचा आम्हाला दिला, हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप साऱ्या तुम्हाला शुभकामना देतो. तुमच्या जीवनात आनंद निर्माण हो. आणि तुम्हाला अजून काही वाटलं, या संकल्पना आवडल्या असेल तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद व्हावा याकरता आम्ही खूप साऱ्या शुभकामना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.